ही संपूर्ण खेळाडू जे आहेत ते रोजनिशी सराव करणारे खेळाडू नाही आहेत. परंतु ज्याप्रमाणे या स्पर्धेत ते दाखल झाले ना, तर स्पर्धा जशी अनाउन्स झाली, या स्पर्धेची जसं जाहीर केलं, तदनंतर सरावाला सुरुवात या सर्वांनी केली आणि गोलंदाजीमध्ये अनेक व्हेरिएशन पाहायला मिळाले. कटर बॉल चांगले पेश करतात, बॅक ऑफ द हँडची गोलंदाजी चांगली झाली आहे. त्यानंतर ऑफ कटर, लेग कटर शार्प पेश केले अनेक गोलंदाजांनी. त्यामुळे खरं तर ही स्पर्धा आज नावलौकिक करते या संपूर्ण जळगाव परिसरामध्ये. बंजारा प्रीमियर लीग चौथं वर्ष या स्पर्धेचं गेल्या 3 वर्षापासून यशस्वी आयोजन, नियोजन या संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या संपूर्ण ग्रामीण भागातील खेळाडूंना या शहरात एक क्रिकेटची संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांचा खेळ, त्यांचे गुण दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होते. हो, पायावरचा बॉल खराब होता आणि अभिला पसंत आहे हा बॉल. खराब टप्प्यावरची गोलंदाजी, तर अशाच प्रकारचा अभि खेळतो या बॉलला, येतोय चौकार. आणि अभि चव्हाण का जाणला जातो त्याच्या बॅटिंगने. काल त्याने तशा प्रकारचा खेळ दाखवला, त्याचा तो क्लास. काल त्याला अर्धशतक झळकावता आलं नाही, तो 42 धावांवरती काल बाद झाला. परंतु आज मात्र ती उणीव भरून काढण्याचं काम तो नक्कीच करेल. तशा प्रकारची धावसंख्या करण्याचा प्रयत्न त्याचा असेल. फुलटॉस समोर खेळलाय, प्रॉपर कनेक्शन, परंतु हातामध्ये अभिचा खेळ समाप्त. मोठा धक्का, धक्का क्रमांक दुसरा आणि मोठा मासा गळाला लागतोय अभिच्या रूपामध्ये. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये, कारण माहिती आहे की श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ की अभिची विकेट किती महत्वाची आहे. जर अभि टिकला तर धावा करेल, परंतु आता अभिला मात्र खेळपट्टीवरती जास्त वेळ टिकू दिला नाहीये. टिचून मारा केला आणि अभिचा खेळ समाप्त केलाय. नवीन फलंदाज आता दाखल होतील. अनिल पहिलाच बॉल सिंगलने सुरुवात करतायत, खातं ओपन करतायत आपलं वैयक्तिक अनिल. अभि चव्हाणला बाद व्हावं लागलं आणि अभिसारखा एक महत्वाचा गडी बाद झाल्यानंतर थोडस दबाव वाढेल आता येणार काही षटकांमध्ये. परंतु दबाव मात्र रिलीज करेल हा पटका. आणखी एक हा मॅक्झिमम धमाका षटकार. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या 28 धावा, 28. दोन षटक समाप्त होतात पॉवर प्लेचे आणि दोन महत्वाचे गडी बाद झाले. गोलंदाजी मार्कवरती शुभम राठोड. पहिलाच बॉल शुभमचा फुलटॉस आणि हा फुलटॉस बॉल, हो प्रयत्न होता, अडवला सुद्धा, परंतु मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा अगदी पहिल्याच बॉलवरती येतोय षटकार. अनिलच्या बॅटमधून षटकार आलाय. पहिलाच बॉल, फुलटॉस बॉलवरती 6 धावा प्राप्त केल्या सुरुवातीलाच या तिसऱ्या षटकाच्या.
हो नक्कीच हा नो बॉल असेल. नो बॉल वरती आलाय चौकार म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट. बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्मानित श्री रमेश जगराम चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स. सह प्रायोजक या स्पर्धेचे श्री सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक, ग्रामविकास मंडळ वसंतनगर तालुका पातोडा. त्यानंतर सहप्रायोजक श्री शैलेश परशुराम पवार व सौ आरती शैलेश पवार. काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी तालुका लोहार जिल्हा बुलढाणा. परशुरामजी पवार उर्फ बाबूजी अध्यक्ष आहेत या संस्थेचे. त्यानंतर आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहे श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. त्यानंतर टॉस्का बॉस प्रायोजक श्री अभिजित चव्हाण, श्री ग्राफिक्स पै अनिल राठोड, समाजसेवक. सामनावीराचे प्रायोजक आहे ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीरासाठी जे की शूज आपल्याला पाहायला मिळतील श्री अमोल राठोड, राठोड सेल्स. त्यानंतर कॅप स्पॉन्सर श्री रघुनाथ राठोड, समाजसेवक. बॉल स्पॉन्सर श्री अतुल चव्हाण. त्यानंतर एक तोला मोलाचं सहकार्य यांच्या माध्यमातून लाभलं श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटर चाळीसगावचे सर्व डॉक्टर तुषार आप्पासाहेब राठोड. त्यानंतर श्री स्वप्नजी परशुराम पवार, विवेक परशुराम पवार. त्यानंतर सेवा कृषी केंद्र शेंदूरने लिहे दिगरचे सर्वे श्री भाऊल चव्हाण, जळगाव कोर्ट, ॲडव्होकेट सागर राठोड, मनोज जाधव सर. त्यानंतर राजेश नाईक, संत सेवालाल उत्सव समिती तालुका अध्यक्ष जामनेर. त्यानंतर भारमल नाईक सामाजिक कार्यकर्ते, श्री तुकडोदास नाईक सामाजिक कार्यकर्ते, श्री चेतन जाधव श्री सेवा आरटीओ सर्व्हिसेस, मुरली चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, काशीनाथ चव्हाण संपादक पब्लिक लाईव्ह न्यूज नेटवर्क. त्यानंतर श्री प्रेम जाधव व दीपक जाधव सेवा कन्स्ट्रक्शन, श्री विनोद जाधव सामाजिक कार्यकर्ते, श्री एम एस जाधव ईश्वरी इंटरप्राइजेस, श्री प्रपेश रमेश चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, श्री रोशन चव्हाण कृषिका इव्हेंट, श्री दादू जाधव मास्टर ॲक्वा व टूर्स अँड ट्रॅव्हल्स. त्यानंतर आमचे संघ स्पॉन्सर संघ प्रायोजक सेवालाल महाराज प्रतिष्ठान श्री शैलेश परशुराम पवार. भिवानायक सुपरस्टार संघाचे संघमालक श्री रमेश चव्हाण वैष्णवी कन्स्ट्रक्शन. लाखागोर सनरायझरचे श्री सुनील नाईक सेवा इंटरप्राइजेस जळगाव. त्यानंतर श्री लक्ष्मण बापू यंगस्टर श्री आत्माराम जाधव. त्यानंतर श्री करणसिंग राठोड सामाजिक कार्यकर्ते जळगाव. त्यानंतर संचालक गुरुदेव ऑप्टिकल श्री करणसिंग राठोड. वसंतराव नाईक टायगर संघाचे श्री धरमसिंग चव्हाण माजी सभापती सोयगाव. त्यानंतर श्री बळीराम शेरे कुंदन ट्रेडिंग कंपनी लोणवडी गोराबादर रायडर. त्यानंतर श्री सौ अनिता बळीराम शेरे लोकनियुक्त सरपंच लोणवडी. सामंताचा सुपर किंग संघ श्री सुनील चव्हाण महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ वाहतूक नियंत्रक. त्यानंतर सामंत दादा सुपर किंग श्री सुनील चव्हाण. त्यानंतर रामराव महाराज किंग श्री आनंद पवार समाजसेवक आणि श्री विशाल चव्हाण समाजसेवक. सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते. त्यानंतर आमची तोला मोलाची ज्यांच्या माध्यमातून याच्या कष्टातून यांच्या मेहनतीतून या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक संधी उपलब्ध झाली. आमची आयोजन समिती श्री काशीनाथ चव्हाण, श्री पफेज चव्हाण, त्यानंतर श्री सुनीलजी नाईक, श्री बादल नाईक, श्री अतुल चव्हाण आणि श्री विशाल चव्हाण यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपल्यापर्यंत येते. म्हणजेच की षटक समाप्त या तर या ठिकाणी 3 ओव्हर समाप्तीनंतर 58 धावा 58 3 बाद. आणि आता गोलंदाजी मार्कवरती रघु पाहायला मिळतील संघाचे कॅप्टन धरमसिंग चव्हाण संघाचे ओनर संघ मालक आहेत. रिव्हर्स स्वीप खेळलाय. बॉल अडवू शकले असते परंतु हा बॉल जातो अगदी सीमा फार. चौकार.
आणखी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होतोय, परंतु आता मात्र सरळ वेध घेतोय शरीराचा. चांगला बॉल पेश केला, आणखी एक डॉट बॉल. षटक समाप्त. 4 षटक समाप्तीनंतर रघुचं एक इकॉनॉमिकल षटक समाप्त होतोय. धावसंख्या झाली 63 धावा 4 ओव्हर समाप्तीनंतर 3 बाद. प्रेक्षक आपण पाहत आहात बंजारा प्रीमियर लीग वर्ष 4थी आणि या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. उद्याच्या दिवसाला आपल्याला जर बघितलं 2 सेमीफायनल 1 फायनल सामना आणि एक प्रेक्षणीय सामना सुद्धा त्यामध्ये आहे. तर निश्चितच उद्याच्या दिवसाला प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, कारण या स्पर्धेचा हा अंतिम दिवस आहे. परंतु या स्पर्धेच्या मुख्य प्रायोजकाकडे आपण वळूयात. श्री रमेश जगराम चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, प्रायोजक श्री सुभाष देशमुख जाधव, अध्यक्ष वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा, तर सहप्रायोजक शैलेश परशुराम पवार, सो आरती शैलेश पवार, काही रेखाजी नाईक बहुतेज क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी तालुका लोरा जिल्हा बुलढाणा, अध्यक्ष सन्माननीय परशुराम पवार बाबूजी ट्रॉफी, प्रायोजक रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. सामनावीराचे प्रायोजक आहे श्री अमोल राठोड, राठोड सेल्स. कॅप प्रायोजक श्री रघुनाथ राठोड, समाजसेवक. बॉल प्रायोजक श्री अतुल चव्हाण आणि टॉस का बॉस प्रायोजक श्री अभिजित चव्हाण, श्री ग्राफिक्स पै अनिल राठोड, समाजसेवक. आयोजक आहे आमची आयोजन समितीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते श्री काशीनाथ चव्हाण, श्री पप्पेश चव्हाण, श्री सुनील नाईक, श्री बादल नाईक, अतुलजी चव्हाण आणि विशालजी चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आहे. गोलंदाजी मार्कवरती रोहित असतील आता आणि स्ट्रायकिंगला राहुल. बॉल हवेत, परंतु बॉल पर्यंत पोहोचतील का रोहित? परंतु नो मॅन झोन मध्ये हा बॉल पडतोय आणि 2 धावा येतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते आहे 71. 71 धावा. 5वं षटक चाललंय. यानंतर आणखी एक सामना पहिल्या हाफ मधला असेल, कारण ज्याप्रमाणे ही स्पर्धा आज पोहोचते आहे, थोडस ऊन पाहायला मिळेल. नक्कीच जळगाव म्हटलं तर उन्हाचा पहार आपल्याला पाहायला मिळतोच. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला, ऑफ साईडला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सहजतेने बॉल कलेक्ट करताय. सिंगल येते पहिल्या डावातला खेळ आणि पहिल्या डावामध्ये खेळत असताना एखाद्या वेळेला संपूर्ण बंजारा समाजातील या तरुणांना समाज एकत्रीकरणाचं एक महत्वाचं पाऊल हे सर्व आयोजन समिती, सर्व प्रायोजक आमचे पार पाडतायत. आपल्या बंजारा समाजातील संपूर्ण खेळाडूंना एक नवी दिशा, नवी संकल्पना देण्याचं काम या ठिकाणी ही सर्व आयोजन समिती करते आहे. त्यामुळे नक्कीच आयोजन समितीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. प्रत्येक ग्रामीण परिसरातील खेळाडू या ठिकाणी येऊन त्यांचा खेळ दाखवतायत. त्यामध्ये त्यांचे गुण कशा प्रकारचे आहेत त्याचं एक प्रत्येक कालच्या दिवसापासून आजपर्यंत अनेक खेळाडूंनी दाखवलाय. त्यामुळे निश्चितच एक महत्वाची स्पर्धा ठरली आहे. बॉल हवेत आणि निश्चितच हा या ठिकाणी अटेम्प्ट सुटलाय. सूरज त्या ठिकाणी होते, सूरज फार कमी चुका करतात. अशा प्रकारच्या चुका सूरज यांच्याकडून फार कमी होतात. परंतु आता मात्र एक सिंगल येते आहे. सिंगलच्या मदतीने
73 धावा. त्यानंतर आमचे श्रेयसजी शिंदे जे की मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत, बॉलची टिप्पणी करतायत, परंतु हा बॉल सरळ जातोय सीमा पार, षटकार. आमचे मुख्य कॅमेरामॅन श्रेयसजी शिंदे. खरं तर चांगला कॅमेरा वर्क आपण बघू शकता. GTC या GTC या YouTube लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेच्या YouTube लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला दाबण्यासाठी विसरू नका, कारण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या बंजारा प्रीमियर लीग सारख्या स्पर्धा आपल्यापर्यंत GTC या YouTube लाईव्हच्या माध्यमातून पोहोचतील. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. रिव्हर्स स्वीप साठी आज राहुल वरती जबाबदारी आहे. राहुलने धावा केल्या आहे, तो चांगला खेळलाय जरूर. तो एका बाजूला धरमसिंग चव्हाण जे की संघाचे संघमालक आहे, ओनर आहे, यांच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर आता सुद्धा तशा प्रकारचा फिटनेस आणि त्या फिटनेसवर आज सुद्धा त्याच प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये ते दाखवतायत. ब्लॉक कोल मध्ये बॉल, फुलरलेनचा बॉल होता. आणखी एक डॉट येतोय, डॉट बॉल. 6वं षटक चाललंय. धावसंख्या 81. आणखी थोडासा समोरचा बॉल आणि ते बॉलच्या बाहेर चिकडा लागत फ्लाय स्लिपच्या रिजन मध्ये सिंगल येते आहे. कारण आता सुद्धा ज्याच्या प्रकारचा खेळ चाललाय, गरज आहे त्या खेळाला साजेसा खेळ दाखवणं, कारण या क्षणांमध्ये विकेटची गरज आहे. कारण आता जर बघितलं तर एक सन्मानजनक 82 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 82 धावामध्ये जर बघितलं तर राहुल याची जबाबदारीने खेळी एक महत्वाची ठरती आहे. जर आजचाच प्रकारचा खेळ सुरू राहिला तर 100 पार धावसंख्या जाईल आणि 100 पार धावसंख्या ज्यावेळेला संघ करेल तर एक सन्मानजनक धावसंख्या आणली जाईल या खेळपट्टीवरती आणि दुसऱ्या डावामध्ये कुठेतरी दबाव वाढेल फलंदाजांवरती. त्यामुळे त्या धावा रोखणं, त्या धावांवरती आळा घालणं महत्वाचं असेल. रघु सज्ज, समोरचा बॉल, समोरच्या बॉलला ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट येतोय. रघुचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण त्यांच्या प्रतिनिधित्वात हा संघ खेळतोय. गोलंदाजी असू द्यात, बॅटिंगसाठी तो फार आला नाहीये, परंतु गोलंदाजी करत असताना त्याने काय गोलंदाजी केली आहे, अतिशय दाबून ठेवलं, फलंदाजांना संघर्ष करण्यासाठी भाग पाडलं, बांधून ठेवलं आणि त्यानंतर सहजासहजी तो एक खराब बॉल टाकत नाही. खराब डिलिव्हरी फार कमी स्पेलमध्ये पाहायला मिळतात त्यांच्या, त्यामुळे आतापर्यंत या स्पर्धेतले एक सर्वोत्तम गोलंदाज म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळते आहे. रघु पुन्हा एकदा सज्ज, दुसऱ्या बाजूला राहुलही सज्ज असतील. राहुलचाही खेळ आतापर्यंत चांगला राहिलाय. नंतर आमची संपूर्ण आयोजन समिती असेल त्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. थर्डमॅनला या बॉलला अगदी ग्लान्स केला असं म्हणण्यास हरकत नाही. समोरच्या दिशेचा बॉल आणि थर्डमॅनला एक सिंगल षटक समाप्त आणि या 6 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 83, 83 धावा. 83 धावा पहिल्या डावातला खेळ चाललाय. 6 ओव्हर नंतर आणखी 24 बॉल शेष. या पहिल्या डावातल्या पुढचे 24 बॉल वरती धावा येतील. परंतु संपूर्ण आमची आयोजन समिती श्री काशीनाथ चव्हाण असतील, श्री पपेशजी चव्हाण, सुनीलजी नाईक, बादलजी नाईक, अतुलजी चव्हाण, विशालजी चव्हाण
या संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून हे नियोजित बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग च पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वामध्ये अतिशय रोमहर्षक सामने येणाऱ्या काळात ही स्पर्धा आणखी नावलौकिक होईल. या स्पर्धेचा आणखी ही स्पर्धा आपल्यापर्यंत यथोचित येईल. बॉल हवेत, अनिलचा पहिलाच बॉल झेल होईल का? बॉल पर्यंत आलेच नाही आहे अनिल, परंतु हा बॉल सरळ पडतो अगदी दोन यष्टीरक्षकांच्या अगदी मधोमध, त्यामुळे एक सिंगल येते. 84 धावा धावफलकावरती होतील. 7वं षटक पूर्ण करत असताना अनिल पाहायला मिळत आहेत. आमचे मुख्य प्रायोजक सन्माननीय रमेश जगन्नाथ चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, सह प्रायोजक श्री सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक, ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा. त्यानंतर सहप्रायोजक शैलेश परशुराम पवार, सौ आरती शैलेश पवार, काही रेखाजी नाईक, बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था, बीबी तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. ट्रॉफी प्रायोजक, ट्रॉफी स्पॉन्सर श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. टॉस्का बॉस प्रायोजक आहेत श्री अभिजित चव्हाण, श्री ग्राफिक्स पै अनिल राठोड, समाजसेवक. सामनावीराचे स्पॉन्सर श्री अमोल राठोड, राठोड सेल्स. कॅप प्रायोजक श्री रघुनाथ राठोड, समाजसेवक. आणि बॉल प्रायोजक श्री अतुल चव्हाण. समोरचा बॉल ड्राईव्ह करत असताना बॉलला अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. 85 धावा, 85. ओ लाऊड अपील आहे, लाऊड अपील. परंतु आमचे मुख्य पंचांच्या चेहऱ्यावरती काही हावभाव नाहीये, सांगत असताना की पायावरती हा बॉल लागतोय मध्येच की षटक समाप्त. 7 ओव्हर समाप्तीनंतर ओ 2 ओव्हर बाकी आहे, 2 बॉल बाकी असतील.
हाई बॉल हवेत आहे, परंतु बॉल पर्यंत पोहोचलाय, पकडला गेलाय झेल आणि संपवलाय यावेळेला खेळ. तर आता हा धक्का क्रमांक षटक क्रमांक हे 8व चाललंय. पहिला बॉल स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतायत उमेश. पहिलाच बॉल उमेशने उडवलाय आणि हा बॉल गेलाय सरळ सीमा पार डीप मिड विकेटच्या पलीकडे. षटकार ऍक्शन रिप्ले आहे मेगा स्क्रीन वरती. आताही फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला खेळलाय. आताही हा बॉल जाईल सरळ एकटपा सीमा पार. या ओव्हर मध्ये धावा येत आहेत, या महागड्या ठरतील. दुसऱ्या डावामध्ये धावा रोखाव्या लागतील. सौकर्याच्या साह्याने धावसंख्या होईल 96 धावा. आमची सहयोगी स्कोरर साध आम्हाला सांगत असताना 96 धावा धावपलकावरती झाल्यात. ऑफिशियल पंच एका बाजूला, मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी इंगोले. बॉल हवेत आणि पकडला गेलाय झेल. आणि बघा ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीन वरती आहे, परंतु आता मात्र 7 विकेट, 6 विकेट बाद, 6 गडी बाद झाल्यात. रूपचंद नवीन फलंदाज दाखल झालेत. रूपचंद आणि रूपचंदची खर तर खासियत बघा, धावा करतात. आज त्यांच्यावरती जबाबदारी असेल शेवटच्या क्षणामध्ये, कारण 96 धावा झाल्यात. हो, आणखी पहिलाच बॉल कव्हर मध्ये भेदलाय आणि बॉल समोर सीमापार चौकार.
पहिलाच आता चांगला खेळलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, अगदी बॉलवरती चढून हा फटका खेळलाय. चौकार. गोलंदाजी मार्कवरती रोहित. पहिलाच बॉल रोहितचा अगदी साइड स्क्रीनच्या वरती, हा फ्लॅट हेड सिक्सर. आताही आणखी एक षटकार. आणखी एक षटकार आणि आता थांबायचं नाव घेत नाहीये. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 122 धावा. 122 धावा धावपलकावरती झाल्यात. आणि ज्याप्रमाणे बॅटिंग करता आहेत पंकज, महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत. ओ शक्ती प्रदर्शन, हा बॉल आसमानी टोला आणि सीमापार षटकार. षटकार आलाय. म्हणजेच की या सामन्यामध्ये बघा ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे ना पंकजने, तो आज बरसलाय बळावरती. धावून दिले एक. ठीक आहे, पंचाने तिसऱ्या पंचाकडे अपील केले. हा बॉल खेळपट्टीच्या खाली टप्पा पडलाय काय ते बघायचं आहे.
इट्स अ वाईट बॉल. समोरच्या दिशेला कव्हर्स मध्ये खेळून काढला हा बॉल. एक सिंगल येते म्हणजेच की दुसरा धावेचा कॉल. ओ फंबल झालाय परंतु नकार देतात पंकज वेळेच. 130 धावा 130. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ओ आता मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी तयार नव्हते. ओ माफी असावी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हते. चौकार येतोय. त्या संघाचे संघ मालक आहेत सन्मान्य श्री गुरुदेव ऑप्टिकलचे सर्वे सर्वा. आता हे बॉल अगदी सीमा पार. चेतन जाधव यांच्या फ्लेक्सला मानवंदना देत आलाय षटकार. वाव. हा फटका बघावा आणि बघतच राहावा. अगदी रोडच्या पलीकडे शक्ती प्रदर्शन या बॉल वरती. बाहूचा उपयोग आणि षटकार. 146 146 धावा. शेवटचे 2 बॉल शेष आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता 146 146 धावा. शेवटचे 2 बॉल या पहिल्या डावातले. आणखी एक वेळ या षटकाराच्या साह्याने 150 धावा पूर्ण होत आहेत. कालचं त्यांचंच रेकॉर्ड मोडीत काढलंय या संघाने आजच्या दिवसामध्ये. 152 धावा 152. काल 148 धावा केल्या होत्या वसंतराव टायगर संघाने. आज 152 धावांचं आव्हान या ठिकाणी आतापर्यंत बाकी आहे. तर एक बॉल बाकी असेल या पहिल्या डावामध्ये. शेवटचा एक बॉल. शेवटचा एक बॉल आणि पुढच्या दुसऱ्या डावामध्ये कशा प्रकारची बॅटिंग होईल ते बघण्यासारखं. आणि हाई बॉल सीमा पार आणि 50 धावा पूर्ण होत आहेत या शेवटच्या बॉलवरती. पंकज यांच्या 50 धावा पूर्ण. काय लढले पंकज. 12 बॉल आणि 50 धाव्यांची खेळी. 51 धावांची खेळी. तर पहिल्या डावातला खेळ समाप्त होतो आणि 156 156 धावांचं बना 156 धावा बनवल्यात आणि 157 धावांचं आव्हान.
हॅलो, हॅलो. माईक चेक. लवकरात लवकर मॅच चालू करावी. प्लीज.
प्रेक्षक हो, स्वागत पुन्हा एकदा आपलं या दुसऱ्या डावामध्ये. या दुसऱ्या डावाला होती आज सुरुवात. सुरुवात झाली आहे या दुसऱ्या डावातली डॉट बॉलने. सचिन नॉन स्ट्रायकिंगला शुभम. सचिन शुभम दोन्ही सलामीची जोडी. एकशे 57 धावांचं आव्हान. रिव्हर्स स्वीप खेळलाय, चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, बॉल थर्ड मॅनला वेगाने सीमा पार. सचिनच्या बॅटमधून चौकार. पायवरचा बॉल डीप स्क्वेअर लेगला दिशा देण्याचा प्रयत्न, सरळ शरीरावर बॉल जाऊन आदळतोय. पंच लेग बाईचा इशारा देत असताना लेग बाईच्या स्वरूपातली धाव येते. चौकार आला त्यानंतर लेग बाईच्या स्वरूपातली धाव येते. 5 धावा धावबलकावर होत आहेत. आणि हाई बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरला, नो बॉल प्लस येतोय षटकार. फ्रंट फुटचा नो बॉल पंच सांगत असताना सिंगल आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता धावफलकावरती 13 धावा. पहिलं षटक चाललंय आणि चौकार लगावलाय सुद्धा रिव्हर्स स्वीपच्या मदतीने. सचिनच्या बॅटमधून चौकार, त्याला इनसाइड आउट एक षटकार, जो की नो बॉल होता. चांगली बॅटिंग करत असताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये चांगला खेळलाय, प्रॉपर बॅटचा उपयोग, बॉल एक टप्पा सीमा पार, आणखी आलाय चौकार. दुसरं षटक उमेश असतील आता गोलंदाजी मार्क वरती. 157 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकात 17 धावा बिनबाद, चांगली सुरुवात.
हो, समोर टाकला होता कुटप्याचा बॉल आणि ज्या प्रकारे बॅकफुटला जाऊन पंच केले डीप बॅकवर्डला हा बॉल एक टप्पा उसळी खात जातोय चौकार. ओ माफी असावी, षटकार आहे पंच सांगत असताना. आता ही बॉल हवेत, झेल होईल का? पकडला गेलाय झेल आणि या महत्वाच्या क्षणांमध्ये वन हँडेडली कॅच घेतलाय. शुभमचा संपवलाय खेळ. शुभम बाद. एक पूर्णांक 2 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. नवीन फलंदाज आता कुलदीप दाखल होतील. 157 धावांचा आव्हानाचा बाटला करत असताना चांगली सुरुवात करून दिली सचिनने. दुसऱ्या बाजूला शुभम चांगली बॅटिंग करत होते, परंतु ज्या प्रकारे फटका खेळला होता ना त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवला आणि त्याच ठिकाणावरती अगदी वन हँडेडली हा कॅच घेऊन एक महत्वाचा गडी बाद केलाय. डेप मध्ये बॅटिंग आहे. ओ आता ही हेलिकॉप्टर अगदी श्री रमेश जगराव चव्हाण यांच्या फ्लेक्सला मानवंदना देत आलाय षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार लगावलाय कुलदीपने. श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ बॅटिंग मध्ये जाणला जातो आणि त्याच प्रत्यय पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती षटकार लगावत असताना लाऊड अपील आहे, लाऊड अपील, परंतु पंचांचा साफ नकार. चांगला कमबॅक, एक डॉट बॉल त्या षटकारानंतर. आणि बघा ज्यावर गेला जर एखादा फलंदाज षटकार लगावत असेल त्यानंतर जर आता ही थोडस
रूपचंद गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल वेगाने टाकत थोडस शफल करून या बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दूर ठेवला होता, मोठी लाऊड अपील आणि आता पलटवार करतोय गोलंदाजीमध्ये. जिथपर्यंत धावा आल्या ना त्यानंतर रूपचंद त्याच प्रकारची गोलंदाजी करतायत. वारंवार डॉट बॉल पाहायला मिळतोय कुलदीप साठी. आणखी एक डॉट बॉल. इनसाइड आउट, स्टेपिंग डाऊन द ट्रॅक. परंतु या बॉल वरती मात्र दुसरा धावेचा कॉल. धाव बाधेची संधी, परंतु लवकर फेकी आलीच नाही, त्यामुळे 2 धावा येत आहेत. ऑन साइडला थोडस दिशा देण्याचा प्रयत्न झाला या बॉलला. 34 धावा शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला असेल. पॉवर प्ले चाललाय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या पॉवर प्ले मध्ये. शेवटचा बॉल या पॉवर प्लेचा. कुलदीप स्ट्रायकिंगला, रूपचंद चांगली गोलंदाजी करतायत. डॉट बॉल येतोय. बंजारा प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. ओ रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. आणि बघा ज्याप्रमाणे हा बॉल टाकला अगदी फुलर लेनचा बॉल होता. बॉलच्या लाईन वरती गेली नाही, सरळ वेध घेतोय शरीराचा. या शेवटच्या बॉल वरती लेग बायच्या स्वरूपातली धाव येते आहे. 3 षटक पॉवर प्लेचे समाप्त. धावसंख्या 35 धावा. 35 ला 1. 42 बॉल आणि करायचे आहेत 142 धावा. 122 माफी असावी. 122 122 धावा. ओ आता ही मोठा फटका खेळलाय. बॉल अगदी सीमा पार. षटकार. त्रेचाळीस धावा. 43. स्लाइटली ओव्हर पिच बॉल. हा बॉल बघा अगदी हरवलाय. बॉल सीमा पार. कुलदीपच्या बॅट मधून आणखी एक मोठा षटकार.
इनसाइड आउट चांगला खेळलाय आणि हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, सीमा पार षटकार. गजानन देशमुख साहेब, मराठा प्रीमियर लीग या जळगाव परिसरामधील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा चे आयोजन समितीचे सदस्य सन्मान्य श्री गजाननजी देशमुख साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आमच्या बंजारा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या माध्यमातून दादांचं स्वागत असेल. चार षटक समाप्तीनंतर 57 धावा, 57. 36 मध्ये करायच्या 100 धावा. चला टीम मिटेज कमी घ्या, क्षेत्ररक्षण सजवा लगेच. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा. ड्रिंक्स ब्रेक संपलाय मैदानाच्या आतमधला. आपल्याला आणखी एक सामना घ्यायचा आहे, त्यामुळे थोडासा वेळ कमी घ्या. पुढचे 6 ओव्हर आणि करायचे आहेत पुढचे 36 बॉल 100 धावा. 36 बॉल आणि 100 धाव्यांची गरज आहे. थोडासा स्वतःला जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये सिंगल येते. कुलदीप नकार देत असताना की समोरचे काही बॉल आम्ही या ठिकाणी धावा करेल तर कुलदीप वरती जबाबदारी आहे. कुलदीप चांगल्या धावा करतो, आतापर्यंत चांगली फटकेबाजी त्याने केली आहे. 14 बॉल 31 धावेंवरती तो खेळतोय.
बॉटल मध्ये नाही यायची. विनंती आहे, कोणताच एक्स्ट्रा 12 मॅन ड्रिंक्स घेऊन जाणार नाही मैदानाच्या आतमध्ये. ओ चांगला खेळलाय बॉल, आणखी एक वेळ सीमा पार सचिनच्या बॅट मधून आणखी येतोय हा षटकार. हॅलो. 72 धावा 72. आता एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला कुलदीप, त्यांच्या सोबतीला सचिन काय फलंदाजी करतायत. खर तर जबाबदारीने खेळ करतायत. आता गरज आहे पुढचे 32 बॉल 85 धावा. 32 मध्ये करायच्यात 85 धावा येतील. कारण जर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकली ना तर या सामन्याला फिरवू शकते. तर निश्चितच या दोघांवरती जबाबदारी असेल. दूर ठेवला परंतु आउटसाइड उजव्या यष्ट्यांच्या अगदी खूप जास्त बाहेर. फंचा इशारा वाईड बॉल पाहायला मिळतोय. सचिन त्यांच्या सोबतीला कुलदीप. 73 धावा 73. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. थोडासा स्वतःला जागा बनवली, फंबल झालं आणि बॉल जातोय थर्ड मॅनला. सीमा पार चौकार. थर्ड मॅनला 4 धावा येतील. 4 धावेच्या मतीने आता 77 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 4.5 षटकांचा खेळ आणि पुढची आता शेवटचा बॉल असेल या 5व्या षटकातला. तुम्हाला धावा कराव्या लागणार आहे, कारण जर बघितलं तर इथून जर विकेट आली ना तर निश्चितच दबाव वाढेल. आणि जर विकेट हवी असेल तर आपल्या संघाच्या मुख्य गोलंदाजाला आता गोलंदाजीवरती आणणं गरजेचं. तर डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने षटक समाप्त. 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली 77 धावा. आता गरज आहे पुढचे 30 बॉल आणि 80 धावा. 30 बॉल मध्ये करायचं 80. 30 बॉल 80 धाव्यांची गरज. तीस बॉल करायचे आहेत 80. 30 मध्ये 80 धाव्यांची गरज आहे. श्री लक्ष्मण बापू यंगस्टर यांच्या विरोधामध्ये वसंतराव नाईक टायगर. पहिल्या डावामध्ये वसंतराव नाईक टायगर संघाने 156 धावा केल्या. 157 धावांचा पाठलाग करत असताना चांगली धावसंख्या, एक सन्मानजनक धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तर यानंतरचा होणारा सामना सेवालाल महाराज प्रतिष्ठान आणि रामराव महाराज किंग या दोन्ही संघाचे कॅप्टन, कृपया आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. सेवालाल महाराज प्रतिष्ठान आणि रामराव महाराज किंग संघाचे कॅप्टन
आणि संघ मालक आपण कृपया टॉस साठी तयार राहायचंय. संधी होती परंतु वेळेत जर फेकी केली असती तर फ्रेम मध्ये नव्हते कुलदीप. सिंगल येईल. थोडासा शॉर्ट ऑफ बॉल करत असताना या बॉल वरती सिंगल येईल. 80 धावा धावपलकावरती 27 बॉल 77 धावांची गरज. 27 मध्ये करायच्या 77. तर 5.3 षटकांचा खेळ आतापर्यंत. 80 धावा तर 27 बॉल 77 धावांची गरज. 27 बॉल करायच्या 77. जर सरासरी बघितली तर आवश्यक सरासरी 17.1 ची सरासरी आहे. इथून सचिन वरती जबाबदारी. सचिन खेळतोय 13 बॉल 28 धावा 17 बॉल 34 वरती कुलदीपची खेळी चालली आहे. आता एक थोडासा दूरवरून खेळला होता. बॅटच्या बाहेरची कडा लागत बॉल अगदी थर्ड मॅनला चिरत जातोय. चौकार. चौकार आलाय. 26 बॉल 73 ची गरज आता इथून आहे. धावा येतील अशाच प्रकारच्या धावा करेल सचिन सुद्धा. विकेटची गरज आहे. इथून जर विकेट आली ना पलटवार होऊ शकतो आणि पलटवार करावा लागेल वसंतराव नाईक टायगर संघाला. 26 बॉल 61 धावांची भागीदारी पार्टनरशिप पाहायला मिळते या दोघांमध्ये. काय खेळतायत दोघी संयमाने खेळ करतायत. खराब बॉलवरती चौकार षटकार लगावत आहे आणि चांगल्या बॉलला सन्मान देत सिंगल डबलचा खेळ चाललाय. म्हणजेच की बघा जशा प्रकारचा खेळ हवाय ना ज्या माइंडसेटने ज्या पॉझिटिव्ह अग्रेशनने खेळ करतायत दोघी त्यामुळे खरंच एक कौतुकास्पद या दोघांचा खेळ चाललाय. चौऱ्याऐंशी धावा 26 बॉल करायच्या 73. सव्वीस बॉल 73 ची गरज. 26 बॉल 73 करायचे आहेत. पाचवा बॉल 6व्या षटकातला 5.4 ओव्हर पर्यंत 84 धावा. 26 बॉल 73 ची गरज. चांगला खेळला. धावबाजीची संधी. ओ फेकी मात्र आता जर लवकर केली असती ना तर धावबाजीच्या रूपामध्ये गडी बाद होऊ शकला असता. ते सांगत असताना धरमसिंग संघाचे संघ मालक की लवकर फेकी कलेक्ट करा आणि धावबाद करण्याचा प्रयत्न करा. परंतु सिंगल आली आहे. आता 25 बॉल करायचे आहेत 72. 25 मध्ये 72 ची गरज.
17 बॉल 34 धाब्यावरती खेळी चालली आहे. एक सन्मानजनक खेळी म्हणण्यास हरकत नाही कुलदीपची. 25-72 ची गरज. 25 बॉल 72. सन्मान्य श्री काशीनाथ चव्हाण मुख्य आयोजक या स्पर्धेचे. इनसाइड आउट प्रॉपर कनेक्शन अगदी समोर. जणू काही फेकला या बॉलला. आई बॉल जातोय सीमापार. षटकार. 6 ओव्हर समाप्तीनंतर 91 धावा 1 बाद 24 बॉल करायच्या 66. पुढचे 4 ओव्हर आणि 66 धाव्यांची गरज. थँक्यू डीजे. 24 बॉल करायच्या 66 धावा. 24 मध्ये 66 ची गरज. चोवीस बॉल 66 ची गरज. लखन आहेत आता गोलंदाजी मार्क वरती. लखन लक्की. पुढचे 24 बॉल निर्णायक असतील या सामन्याचे. 66 करायचे आहेत. स्ट्रायकिंगला इनसेड इन फॉर्म फलंदाज सचिन. सचिन साठी पहिला बॉल आणि पहिलाच बॉल अगदी सोडत गेला. चांगला लिव म्हणावा लागेल. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात. 23 मध्ये 66 करायचे आहेत. 23 बॉल 66 धाब्यांची गरज. झीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण आपल्या पर्यंत ही स्पर्धा बंजारा प्रीमियर लीग सीझन 4 चा थरार हारी आलाय सचिन चव्हाणच्या बॅट मधून. षटकार. थँक्यू. 22 बॉल 60 धाव्यांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. बॉल पाठवा आपला. बावीस बॉल 60 ची गरज आहे. 22 मध्ये करायच्या 60 धावा. खोलवर टप्प्यावरचा बॉल डीप बॅकवर्डला क्षेत्ररक्षक असेल. सिंगल येते आहे. सिंगल डबलने आता कुठेतरी तुम्हाला मोठी धावसंख्या करावी लागेल कारण सिंगल डबलचा खेळ इथून नाही आहे. कारण सरासरी जर बघितली तर 16 वर जाऊन पोहोचते आणि या मैदानावरती 16 ची सरासरी फार कमी मानली जाईल. म्हणजेच की आतापर्यंत जर बघितलं कालच्या दिवसात तर 20 च्या सरासरी धावा आल्यात. म्हणजे 200 धावा कालच्या दिवसामध्ये 10 षटकांमध्ये बनल्यात. तर तेच पाहण्यासारखं. पंचांचा इशारा वाईट बॉल. वाईटच्या मदतीने धावसंख्या 99 धाव्यांवरती. 21 बॉल 58 करायचे आहेत. 21 बॉल मध्ये करायचे आहेत 58.
प्रॉपर कनेक्शन झालं नाही ऑन साइडला. डीपला क्षेत्ररक्षक. एकच धाव येईल. एका धावेच्या मदतीने 100 धावा पूर्ण होत आहेत आणि 20 बॉल 57 धावेची गरज. 20 बॉल 57 धावा करायच्या आहेत. ओ आडव्याच्या घेण्याचा प्रयत्न. बॅटरी बॉल मध्ये संपर्क नाही. अगदी पायाच्या मधोमधून हा बॉल यष्ट्यांचा वेध आणि सचिनचा खेळ या महत्वाच्या क्षणांमध्ये समाप्त. आता गरज आहे 18 बॉल 57 धावांचे. पुढचे 3 ओव्हर महत्वाचे असतील कारण 57 धावा करायच्या. सरासरी 19 वर जाऊन पोहोचते आहे. कुलदीप यांच्यावरती आता थोडीशी जबाबदारी. कारण जर बघितलं तर कुलदीप 14 बॉल मध्ये 31 धावांवरती खेळतायत जरूर, परंतु हे समोरच्या काही ओव्हर मध्ये त्यांना धावा कराव्या लागणार आहे. धावांची गरज आहे. 18 बॉल 57 19 ची सरासरी. यानंतरचा होणारा सामना रामराव महाराज यांच्या विरोधामध्ये सेवलाल महाराज प्रतिष्ठान. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आणि संघ मला टॉस साठी यायचा आहे. चला यानंतरचा होणारा सामना सेवलाल महाराज प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये रामराव महाराज. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी आणि संघ मला त्याच्या समवेत यायचा आहे.
मी विनंती करेल आमच्या या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सन्माननीय श्री रमेशजी चव्हाण साहेब, कृपया आपण टॉस साठी यायचं आहे. सन्मान्य श्री रमेशजी जगराम चव्हाण यांचं शुभ आगमन या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक मुख्य आयोजक दादांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. तर टॉस होतो एका बाजूला सेवालाल महाराज प्रतिष्ठान, दुसऱ्या बाजूला रामराव महाराज किंग्स. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. असं वाटलं हेड येईल, परंतु शेवटच्या क्षणांमध्ये तो कॉइन पलटलाय. टॉस जिंकलाय या ठिकाणी दादा, टॉस जिंकलाय. महत्वाचा सामना आहे आणि जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला आपलाच मित्र संघ आहे आणि दोघी जर बघितलं तर समान ताकदीचे संघ आहेत. तर काय डिसिजन असेल? सर आम्ही जसं ठरवलंय पूर्ण टीमने मिळून, तर आम्ही टॉस जिंकून फर्स्ट बॅटिंग घेऊ आणि जास्तीत जास्त स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न करू आणि मॅच तर विन करायची जी. हा, नक्कीच. जर बघायचं झालं तर तुमच्याकडे काही हुकुमी एक्के आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या, म्हणजे मला असं वाटतं या मैदानावरची सर्वाधिक मोठी धावसंख्या म्हणण्यास हरकत नाही. 200 धावा आपण 10 ओव्हरमध्ये बनवल्यात. म्हणजे की आज कुणाल शेरे पुन्हा एकदा इन ऍक्शन असेल तर काय सांगाल? येस, डेफिनेटली तो तर खेळणारच. आज पण आता पण अपेक्षा आहे त्याच्याकडून, पण बघू आता काय खेळेलच. नक्कीच ऊन आहे, जर बघितलं तर खूप जास्त ऊन आणि शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. दादा, टॉस गमावलाय आणि आपल्यासोबत शैलेशजी सुद्धा आहेत संघाचे संघ मालक. दादा, टॉस महत्वाचा होता, असं वाटलं हेड येईल, परंतु शेवटच्या क्षणामध्ये फ्लिप पडलाय कॉइन. तर काय सांगाल? बघा, टॉस तर डेफिनेटली तर मॅटर नाही करत, कारण की सीझर बॉलवर मॅच नाही आहे. सो इव्हन आहे दोघांना कंडिशन. जो मागच्या मॅचला आम्हाला मोमेंटम मिळाला, आम्ही तोच कॅरी फॉरवर्ड करणार आहेत. जे आमची स्ट्रेंथ आहे त्याच्यावर खेळणार आहेत आणि तोच तोच बॅक करतील आमच्या सगळ्या गोष्टींना. नक्कीच. जर बघितलं तर जितेंद्र नाईक आणि क्षेत्ररक्षणामध्ये यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आतापर्यंत चांगली अव्वल कामगिरी राहिली आहे आणि बॅटिंग सुद्धा तशाच प्रकारची आपली आहे. तर आज कशा प्रकारे आपण रोखण्याचा प्रयत्न कराल समोरच्या टीमला? काही प्लॅनिंग केली तर आम्ही त्या हिशोबाने आम्ही करू. जेवढंच त्यांचे जे वीक पॉईंट आहे आम्ही त्यावर काम केलेलं आहे. तर होप सो की आम्ही त्यांना ट्रॅप करू आणि तेवढंच कमी रन करण्यात करू. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद रमेश दादा, आपण या ठिकाणी आलात. त्यानंतर तर नुकताच टॉस संपन्न झाला आणि टॉस जिंकलाय या ठिकाणी रामराव महाराज किंग्स संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंगचा निर्णय त्यांचा राहिलाय.
तर आता गरज आहे पुढचे 10 बॉल आणि 31 धावेंचे. विजय चव्हाण त्याच्या सोबतीला प्रकाश, दोन्ही नवीन फलंदाज. आता मैदानाच्या आतमध्ये कुलदीपला बाद व्हावं लागला, त्यानंतर सचिनही नक्कीच चांगल्या खेळीवरती बाद झाले, परंतु सामना संपवू शकले नाही. चांगला पलटवार झाला वसंतराव नाईक टायगर संघाचा या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंग ऑफला. एकच धाव येते. 9 बॉल 30 ची गरज. 9 मध्ये करायच्या 30 धावा. ह्या धावा होऊ शकतात, धावा होतीलही, परंतु तशा प्रकारचे मोठे फटकेबाजी करण्याची गरज आहे. सिंगल येईल धरमसिंग नाईक त्या ठिकाणी. 8 बॉल 29 ची गरज. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला चांगलं अडवलंय, चौकार अडवलाय अभिजितने. धावबादीची संधी आणि पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजेच की धावबाद या ठिकाणी होत आहेत. विजय थोडासा खोलवर टप्प्यावरचा बॉल. तर ओव्हर समाप्त. आता 6 बॉल 27 करायचे. 6 बॉल 27 धावेची गरज. पाच बॉल 26 धावेची गरज. फुलटॉस चांगला खेळलाय, प्रॉपर टायमिंग, बॉल सीमा पार, षटकार.
4 बॉल 20 धावा करायच्या आहेत. दोन बॉल करायचे आहेत 20. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. कमरेच्या वर हा बॉल आहे का चेक करायचा. तिसरे पंच इन ऍक्शन असतील. इट्स अ नो बॉल. म्हणजे की पुढचा बॉल फ्री हिट असेल. नो बॉल प्लस मिळतील या 4 धावा. 5 धावा येत आहेत. आता गरज आहे 2 बॉल 15 धाव्यांची. पुन्हा एक खोलाचा खोलवर टप्प्यावरचा बॉल, परंतु आताही मात्र हा बॉल सीमा पार चौकार. एक बॉल आता 11 धाव्यांची गरज. आणि आता मात्र हा सामना निश्चितच पाहण्यासारखा आहे. अजून संपलेला नाहीये. बघूयात. सामना जिंकलाय